नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 38. आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत विषय भूगोल अभ्यासणार आहोत. सो वेलकम टू बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स अँड लेट्स स्टार्ट. संदर्भ तुम्हाला घ्यायचा आहे इयत्ता 6वीचाच. घटक आहे हा आजचा पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेद. अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे पृथ्वीगोल व नकाशामधील फरक सांगता येणार आहे. पृथ्वीगोल तुम्हाला कळालाच असेल आणि नकाशा जे कागदावरती असतात. ओके, पहिले काही बाबी आठवूया. पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा. तर पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक बघा काय आहे. आता हा कागदावरील नकाशा इथे दिसतो. हा कागदावरील नकाशा आहे आणि हा पृथ्वीगोल आहे. पृथ्वीगोलावरती वृत्तजाळी असते. हे रेखावृत्त, हे अक्षवृत्त, हे आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणांमध्ये बघितलेले आहे. ओके, आणि नकाशा कागदावरती असतो, फ्लॅट असतो. तर पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात. त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या साहाय्याने कागदावर घेतले जाते. या प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो. म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते. वृत्तजाळी तुम्हाला सांगितलं, हे रेखावृत्त आणि हे अक्षवृत्त हे खूप महत्त्वाचे असतात. तरच योग्य मापन म्हणजे योग्य स्केल नकाशा तयार करण्यासाठी तयार होते. तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते आणि अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वीगोलावरून द्विमिती कागदावर नकाशा तयार करण्यात येतो. बघा फरक बघा हा विद्यार्थी मित्रांनो, नीट फरक बघा. जेव्हा पृथ्वीगोलाचा नकाशा तयार करायचा असतो तो त्रिमितीय आकाराने तयार करतात. म्हणजे लांबी, रुंदी, उंची, लांबी, रुंदी आणि उंची. ओके, तर याद्वारे त्रिमितीय आकाराने पृथ्वीगोल तयार करण्यात येतो आणि कागदावरील नकाशा तयार करण्यासाठी द्विमितीय म्हणजे जसं काय फळा वगैरे असतो ना, डस्टर फळा कसा सपाट असतो, टेबल वगैरे तर सपाट असतो त्या प्रकारे. पुढे जाऊया. हा पृथ्वीगोल आहे. हा पृथ्वीगोल तुम्ही शाळेमध्ये बघितला असेल, बरोबर. तर शाळेमध्ये तुम्हाला भूगोलाच्या तासाला जेव्हा नकाशा समजून सांगायचा असतो किंवा नकाशावरील काही ठिकाणं दाखवायची असतात तर मॅडम किंवा सर हा पृथ्वीगोल घेऊन येतात, बरोबर ना. हा गोल गोल फिरणारा पृथ्वीगोल आहे. आणि इथे तुम्हाला जाणवत असेल, मी पहिल्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपली पृथ्वीचा आस हा थोडासा कललेला आहे. म्हणजे असा सरळ न होता तो असा आहे, या अंशामध्ये कललेला आहे. म्हणून इथे तुम्हाला जाणवत असेल की हा टोक इथे पाहिजे होता सेंटरला, तर हा इथे आहे आणि हा इथे. आणि इथे जर सेंटरला हा टोक असता तर याचा टोक कुठे असता, इथे, बरोबर सेंटरला. आणि ही विषुववृत्तीय जे अक्षवृत्ती आहे, सर्वात मोठं अक्षवृत्त विषुववृत्त आहे. हे देखील कसं असतं, या प्रकारे सरळ असतं. पण तसं नाही आहे, कारण पृथ्वीचा आस हा कललेला आहे. हा कागदी नकाशा हा द्विमितीय आकाराने तयार केला असतो, सपाट असतो म्हणून द्विमितीय आकाराने. आपण कुठे ट्रॅव्हल करत असतो तेव्हा कागदी नकाशाच वापरतो, पृथ्वीगोल नाही वापरत. तर इथे एक कृती दिलेली आहे तुम्हाला. स्मिताच्या वर्गाची सहल भारतातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांना भेट देण्यात जाणार होती. तेव्हा माहितीसाठी तिने सोबत भारताचा नकाशा घेतला होता. सहलीमध्ये विविध स्थळांची दिशासह विविध बाबी समजून घेण्यासाठी नकाशाची खूप मदत झाली. सहल आटपून परत आल्यानंतर काही दिवसांनी स्मिताला पृथ्वीवरील विविध देशांची स्थिती प्रत्यक्ष अभ्यासायची होती. तेव्हा तिने पृथ्वीगोल हाती घेतला. तर हे कृती वाचून तुम्हाला काय समजले, थोडक्यात लिहायचं आहे. काय समजले तर लिहा. वरील कृती वाचून किंवा वरील प्रसंग वाचून मला समजले की जेव्हा प्रवास करायचा असतो, प्रवासामध्ये आणि पर्यटनामध्ये कागदी नकाशाचा वापर होतो. आणि जेव्हा एखादा घटक घरी
समजून सांगायचा असतो किंवा बघायचा असतो तेव्हा तो आपण पृथ्वी गोलावरती बघू शकतो. पृथ्वी गोलावरती बघू शकतो हे लिहायचं आहे. इथे काही एक टेक्स्ट दिलेला आहे. हे टेक्स्ट तुमच्या बुकमधलंच आहे. हे बघा इथे पण मी घेतलं आहे ते. हे टेक्स्ट दिलेलं आहे. खाली काही माहिती दिलेली आहे, समजून घ्यायची आहे. हा काय आहे? नकाशा, बरोबर. आणि हा पृथ्वीगोल. हा नकाशा आहे, हा पृथ्वीगोल आहे. नकाशे हे द्विमिती असतात तर पृथ्वीगोल हे त्रिमिती असतात. नकाशे कसे असतात? द्विमिती. आणि पृथ्वीगोल हे त्रिमिती. मगाशी सांगितलं मी. द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते. ह्याचे क्षेत्रफळ तयार होते. त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते. याचे क्षेत्रफळ तयार होतं. याचं स्क्वेअर फूट तयार होतं. याचं काय होतं? क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे घनफळ. याचं स्क्वेअर फूट, याचं क्यूब रूट. समजलं तुम्हाला? नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. ह्या नकाशाच्या साहाय्याने हा जगाचा नकाशा आहे तर किंवा मर्यादित प्रदेशाचा म्हणजे आपल्याला भारताचा अभ्यास करायचा तर भारताचा अभ्यास पण आपण करू शकतो. पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते. म्हणजे हा आपल्याला एकदम बारीक असतो ना तर पूर्ण ठिकाणं दिसत नाही. पण पृथ्वी ॲक्च्युअलमध्ये कशी असेल म्हणजे कुठे जमीन आहे, कुठे पाणी आहे, हे या प्रातिनिधिक प्रतिकृतीमधून आपल्याला समजतं. तर इथे मी फरक आणलेला आहे तुम्हाला. द्विमितीय म्हणजे काय? रुंदी, लांबी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग. उदाहरणार्थ कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी. त्रिमितीय म्हणजे रुंदी, लांबी, उंची असलेला पृष्ठभाग. उदा डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी. समजलं? इथे तुम्हाला काय समजले? काय समजले आहे बघा. कुठे आहे काय समजले? ही कृती वाचून तुम्हाला काय समजले? इथे आहे. हे काय समजले? याचे आहे. दिसतंय? तर ही कृती वाचून आपल्याला समजले की लिहा नकाशा हा आपण कोणतेही क्षेत्र तसेच ठिकाण तसेच किल्ले तसेच रस्ते, लोहमार्ग समजण्यासाठी वापरू शकतो. आणि पृथ्वीगोल हा पृथ्वीची प्रातिनिधिक कृती म्हणजे प्रादेशिक भाग बघण्यासाठी वापरू शकतो. हे मला समजले असं लिहायचं आहे. ओके. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की या प्रश्नांची उत्तरं वरील टेक्स्टवरून शोधायची आहे. तर एक उत्तर शोधूया. द्विमिती व त्रिमिती साधनांची वैशिष्ट्ये कोणती? तर द्विमिती आणि त्रिमिती साधनांची वैशिष्ट्ये आपण इथे लिहिलेली आहेत. ही आहेत द्विमितीय साधनांची वैशिष्ट्ये. द्विमितीय घटकाला लांबी रुंदी असते आणि त्रिमितीय घटकाला लांबी रुंदी उंची असते. हे क्षेत्रफळामध्ये मोजले जाते, हे घनफळामध्ये मोजले जाते. झाली वैशिष्ट्ये. दुसरा प्रश्न असा आहे की अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतात? तर छोट्या पृथ्वीगोल काय असतो? आता आपण बघितला तो छोटा पृथ्वीगोल. तर हा छोटा जो पृथ्वीगोल असतो, इथे जाऊया. इथे पृथ्वीगोलच आणलेला मी. हा छोटा पृथ्वीगोलावर आपण फक्त प्रादेशिक भाग, हे प्रादेशिक भाग आहे. आशिया खंड, युरोप खंड, अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, बरोबर ना, दक्षिण अंटार्क्टिका, आर्टिक आणि त्याच्यानंतर जेवढे महासागर आणि समुद्र आहेत ते, हे आपण दाखवू शकतो. ओके. तिसरा प्रश्न असा आहे पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे होईल? कोणत्या साधनाने? नकाशाने की पृथ्वीगोलाने? तर नकाशाने. कशाने? नकाशा. दिवस आणि रात्र संकल्पना कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो आपण दिवस आणि रात्र संकल्पना? तर आपण बघितलं आधी की तुम्हाला आठवतं ग्रीनिच वृत्त, जागतिक प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ, बरोबर ना. त्याच्या खाली काय दिलं होतं? त्या आकृतीच्या खाली तिथे दिलेलं होतं तुम्हाला की कोणत्या वृत्तावर किती वाजलेले आहे आणि त्याच्यातून आपण दिवस व रात्र हे समजून घेऊ शकतो, बरोबर ना. तर नकाशावरती
तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? या तिसऱ्या प्रश्नासाठी मी परत नकाशासाठी घेऊन जाते, म्हणजे तुम्हाला क्लिअरच होऊन जाईल. हा जो नकाशा आहे, इथे ह्या लंडनमधून ग्रीनिच शहरातून हे जागतिक प्रमाणवेळ ग्रीनिच रेखावृत्त गेलेलं आहे. इथे 0 रेखावृत्त आहे. तर इथून वेळ सुरू होते. हे दुपारचे 12 वाजलेले, दुपारचे 12, आणि इकडे असा वेळ दर्शवला जातो. ही भारत आहे, बरोबर. इथून आपला मिर्झापूरमधून काय गेलेलं आहे, भारतीय प्रमाणवेळ गेलेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून 82:30 पूर्व असं ते रेखावृत्त आहे. तर याच्यावरून दिवस आणि रात्र म्हणून नकाशावरून, पृथ्वी गोलावरून नाही. समजलं तुम्हाला? चौथं आहे, गाव आणि शहर दाखवण्यासाठी कोणती साधनं उपयोगी पडेल? तर गाव आणि शहर दाखवण्यासाठी पण नकाशा, पृथ्वी गोल नाही, नकाशा उपयोगी पडेल. 5, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे कोणते साधन आहे? तर नकाशा. सगळी उत्तर आपण शोधलेली आहे. तर आपण जास्तीत जास्त नकाशाचा वापर करतो, पृथ्वी गोलाचा क्वचितच वापर करतो. ओके. तर ही विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची शॉर्ट बट स्वीट आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह अशी आजची कृती होती, ती आपण बघितलेली आहे. इथे तुम्हाला दिसते की नकाशाचा वापर आपण का करतो. वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे असतात, राजकीय, प्राकृतिक, भौगोलिक अशा प्रकारचे नकाशे असतात. आणि याच्याद्वारे तुम्हाला हे खंड, हे ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका खंड दाखवता येतात. तसेच गाव आणि शहर दाखवता येतात. तसेच आपल्याला जर कुठे जायचं असेल तर तिथून आपण गुगल मॅपमध्ये GPS ऑन करून काय करतो, लोकेशन ट्रॅक करत जात असतो. तर नकाशा महत्त्वाचा आहे. पृथ्वी गोल आपण क्वचितच वापरतो प्रादेशिक घटना दाखवण्यासाठी. म्हणजे ही टेरिटरी आपली आहे, इथे पाणी आहे, कुठे आपल्याला कळतं कुठे पाणी आहे, कुठे समुद्र आहे, कुठे खाडी आहे, हे आपल्याला कळतं. ओके. आज आपण खूप महत्त्वाचा घटक बघितला आहे, तो नकाशा वाचन आणि पृथ्वी गोल बघितलेला आहे. आजची कृती व्यवस्थित लिहायची आहे. ओके. गुड बाय, टेक केअर.